हॅलो गाइज, वेलकम टू कल्चरल स्पाइस। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे महाशिवरात्री निमित्त उपवासाची स्वीट गिल्ट फ्री अशी रेसिपी, स्वीट पोटॅटो क्रीम ब्रुले। अतिशय हेल्दी, सोपी, फायबर रिच, कमी साहित्यात आणि पटकन होणारी आणि मेन म्हणजे उपवासाला चालणारी अशी ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय कराल तर नक्की तुम्ही पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवाल। तर आपले स्वीट पोटॅटो क्रीम ब्रुले बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण साहित्य बघूया। तर आपल्याला क्रीम ब्रुले बनवण्यासाठी लागणार आहे एक मीडियम साइजचा रताळ म्हणजे स्वीट पोटॅटो। ही हाफ कप मी क्रीम घेतलेली आहे, कुकिंग क्रीम। हे 1/4 कप मी दूध घेतलेला आहे। हे मी 2 टेबलस्पून शुगर घेतलेली आहे। थोडीशी इलायची पावडर घेतलेली आहे मी। आणि हे मी साबुदाण्याचं पीठ घेतलेला आहे। तुम्ही याच्या ऐवजी कॉर्नस्टार्च सुद्धा वापरू शकता, पण बऱ्याच वेळेला कॉर्नस्टार्च उपवासाला चालत नाही बऱ्याच जणांना, त्यामुळे मी इथे हे साबुदाण्याचं पीठ घेतलेलं आहे 1 स्पून। हे थोडंसं केशर आणि स्टीम करण्यासाठी हे स्टीमर घेतलेलं आहे मी। आणि तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर पॅन मध्ये पाणी ओतून ते पण तुम्ही ॲज अ स्टीमर म्हणून यूज करू शकता। सगळ्यात पहिले मी हे स्वीट पोटॅटो वॉश करून घेतलेला आहे, व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे। ते स्टीम करून घेतेय मी। त्यासाठी स्टीमर मध्ये मी 1 ग्लास पाणी ओततेय। आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं रताळ आपल्याला 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। सो मी हे स्टीमर ऑन करून त्याला वाफवून घेते 10 ते 15 मिनिटं। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रताळ हे किती हेल्दी, फिलिंग आणि फायबर रिच आहे। आता आपली 15 मिनिटं झालेली आहेत। सो मी स्टीमर ऑफ करून रताळ त्यामधून काढून घेतेय। हे रताळ आता आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला। आता रताळ किसणीने किसून घ्यायचं आहे व्यवस्थित, सो दॅट आपल्या क्रीम ब्रुले मध्ये त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत आणि ते क्रीम मध्ये एकजीव होईल। आता या किसलेल्या रताळ्यामध्ये आपल्याला हाफ कप हेवी कुकिंग क्रीम ऍड करायची आहे। नंतर 1/4 कप दूध ऍड करायचं आहे आणि बाइंडिंग साठी 1 चम्मच शाबूचं पीठ जे आपण उपवासाला वापरतो ते ऍड करायचं आहे। आणि फ्लेवरिंग साठी 1 चम्मच इलायची पावडर टाकायची आहे। कलर साठी मी थोडंसं केशर क्रश करून इथे टाकते आहे। हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी कॉफी फ्रॉदरनी थोडंसं ब्लेंड करून घेतलं आहे मिक्सचर, सो दॅट व्यवस्थित एकजीव होईल ते। हे छोटे 2 बोल्स घेतले आहेत मी क्रीम ब्रुलेसाठी। यामध्ये हे मिक्सचर ट्रान्सफर करून घेते आहे। आपल्याला 3/4 एवढं हे मिक्सचर ह्यामध्ये ऍड करायचं आहे आणि व्यवस्थित टॅप करून फॉइलने कव्हर करून घ्यायचं आहे त्याला, सो दॅट स्टीमिंगच्या वेळी त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही। आता परत स्टीमर मध्ये पाणी ऍड करून मी हे आपलं बनवलेलं क्रीम ब्रुले ह्यामध्ये कव्हर करून 15 ते 20 मिनिटं वाफवायला ठेवून देत आहे। तुमच्याकडे स्टीमर नसेल तरी तुम्ही ह्या आपल्या पॅन मध्ये सुद्धा स्टीम करू शकता क्रीम ब्रुले। त्यासाठी पॅन मध्ये मी 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे। काहीतरी असं बेस ठेवायचा आहे, स्टँड ठेवायचा आहे तुम्हाला। त्यामध्ये क्रीम ब्रुले ठेवून अशा प्रकारे कव्हर करून लीड तुम्हाला 15 ते 20 मिनिटं ह्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे। आपली 20 मिनिटं झालेली आहेत आता, सो दॅट मी स्टीमर ऑफ करून क्रीम ब्रुले त्यामधून काढून घेत आहे। सेम पॅन मधून पण मी ते काढून घेत आहे। आता आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे।
थंड झाल्यानंतर फॉईल आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता हे किती छान दोन्ही प्रकारे असं मस्त स्टीम झालं आहे. आता ह्या क्रीम ब्रुलेवर एक स्पून शुगर स्प्रेड करून घ्यायची आहे. व्यवस्थित पसरवायची आहे तिला टॉप वरती. आणि आता ब्लो टॉर्चच्या हेल्पनी हे पसरलेली शुगर व्यवस्थित कॅरमलाइज करून घ्यायची आहे. सो दॅट एक कॅरमलचा लेयर फॉर्म होईल आपल्या ब्रुलेवर. ब्राऊन रंग येईपर्यंत फक्त त्याला ब्लो करायचा आहे, खूप ब्लॅक होऊ द्यायचं नाहीये. अशा प्रकारे आपलं स्वीट पोटॅटो क्रीम ब्रुले तयार आहे. तुम्ही बघू शकता आपली कॅरमल लेयर परफेक्टली हार्डन झाली आहे. अगदी सॉफ्ट क्रीमी स्वीट पोटॅटो ब्रुले विथ क्रंची कॅरमल रेडी आहे. हे कॅरमल खूप छान क्रंची टेक्स्चर देतं आपल्या क्रीम ब्रुलेला. खूप डिलिशियस आहे ही रेसिपी. एकदम क्रीमी स्मूथ टेक्स्चर झालेलं आहे क्रीम ब्रुलेचं. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. स्वीट पोटॅटो क्रीम ब्रुलेची आयडिया तुम्हाला कशी वाटली ते. आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.